जय हिंद. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच YCMOU यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी आपला निकाल कसा पाहायचा आणि गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट कशी डाउनलोड करायची ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ विशेषतः त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे पहिल्यांदाच ऑनलाईन निकाल पाहत आहेत, ज्यांना PRN म्हणजे काय, लॉग इन कुठे करायचं, लिंक कोणती निवडायची याबाबत संभ्रम असतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी एक छोटे व सोपे काम करा. तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्प डेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. आता मूळ मुद्द्यावर येऊ आणि विद्यार्थ्यांनी आपला निकाल कसा पाहायचा आणि गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट कशी डाउनलोड करायची ते पाहू. सर्वप्रथम तुम्ही तुमचा मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणक उघडा आणि त्यामध्ये गुगल ओपन करा. गुगलच्या सर्च बॉक्समध्ये स्पष्टपणे ycmou.digitaluniversity.ac ची लिंक असे टाईप करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर तुम्हाला ycmou.digitaluniversity अशी अधिकृत लिंक दिसेल. हीच YCMOU ची अधिकृत वेबसाईट आहे. याशिवाय इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. आता या पहिल्या अधिकृत लिंकवर क्लिक करा. लिंक ओपन झाल्यानंतर YCMOU चे मुख्य पोर्टल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. या होमपेजवर वरच्या बाजूला मेनूबार दिसेल. या मेनूबार मध्ये ऍडमिशन, एक्झामिनेशन, रिझल्ट्स असे विविध पर्याय असतात. त्यामधून तुम्हाला रिझल्ट्स हा पर्याय शोधायचा आहे. रिझल्ट्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर निकालांशी संबंधित पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. या रिझल्ट्स पेजवर आल्यावर तुम्हाला लगेच अनेक लिंक दिसतील. या लिंक वेगवेगळ्या PRN साठी दिलेल्या असतात. इथेच अनेक विद्यार्थी गोंधळतात, म्हणून हे नीट लक्षात घ्या. जर तुमचा PRN म्हणजेच कायम नोंदणी क्रमांक 25 ने सुरू होत असेल तर त्यासाठी दिलेल्या विशिष्ट लिंकवरच तुम्हाला क्लिक करायचे आहे. ही लिंक स्क्रीनवर स्पष्टपणे दाखवलेली असते आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली असते. जर तुमचा PRN 20 ने सुरू होत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी वेगळी लिंक आणि वेगळी प्रक्रिया आहे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे चुकीच्या लिंकवर क्लिक करू नका, अन्यथा लॉग इन होणार नाही. आता आपण PRN 25 ने सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रक्रिया पाहत आहोत. संबंधित लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर स्टुडंट लॉग इन हे पेज ओपन होईल. हेच ते पेज आहे जिथून विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल आणि गुणपत्रिका पाहता येते. आता या स्टुडंट लॉग इन पेजवर तुम्हाला 2 महत्त्वाची माहिती भरावी लागेल. सर्वप्रथम PRN म्हणजेच तुमचा कायम नोंदणी क्रमांक. हा PRN क्रमांक 16 अंकी असतो आणि तो तुमच्या हॉल तिकिटावर, प्रवेश पत्रावर किंवा आधीच्या कागदपत्रांवर दिलेला असतो. हा PRN क्रमांक काळजीपूर्वक आणि चूक न होता टाका. PRN टाकल्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख टाकण्याचा पर्याय असेल. इथे जन्मतारीख टाकताना DD, MM, YYYY या फॉर्मॅट मध्येच टाकायची आहे. म्हणजे जर तुमची जन्मतारीख 12 जुलै 2008 असेल
तर तुम्हाला ती 12072008 अशा स्वरूपात टाईप करावी लागेल. चुकीच्या फॉर्मॅटमध्ये जन्मतारीख टाकल्यास लॉग इन होणार नाही, त्यामुळे हे नीट तपासा. ही दोन्ही माहिती भरल्यानंतर लॉग इन या बटणावर क्लिक करा. लॉग इन बटणावर क्लिक करताच तुमचे स्टुडंट लॉग इन यशस्वीरित्या पूर्ण होईल आणि तुम्ही थेट विद्यापीठाच्या स्टुडंट डॅशबोर्डवर पोहोचाल. डॅशबोर्डवर आल्यानंतर तुमच्या समोर विविध टाइल्स किंवा पर्याय दिसतील. यात स्टुडंट प्रोफाइल, एडिट ॲड्रेस, हॉल तिकीट, एक्झाम फॉर्म सबमिशन, रिझल्ट अशा वेगवेगळ्या पर्यायांचा समावेश असतो. इथून तुम्हाला रिझल्ट मायनस डाउनलोड मार्कशीट हा पर्याय शोधायचा आहे. या रिझल्ट मायनस डाउनलोड मार्कशीट या टाईलवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुढील स्क्रीनवर तुम्ही कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला आहे ते अभ्यासक्रम दिसतील. उदाहरणार्थ बॅचलर ऑफ आर्ट्स, सर्टिफिकेट प्रोग्राम किंवा इतर कोणताही कोर्स. जर तुम्ही एकापेक्षा जास्त अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला असेल तर सर्व अभ्यासक्रम वेगवेगळे दिसतील. आता ज्या अभ्यासक्रमाची गुणपत्रिका पाहायची आहे त्या अभ्यासक्रमाच्या समोर असलेल्या हिरव्या रंगाच्या डाउनलोड आयकॉनवर क्लिक करा. हा हिरव्या रंगाचा आयकॉन म्हणजेच निकाल पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठीचा पर्याय आहे. या डाउनलोड आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुमचा निकाल म्हणजेच प्रोव्हिजनल रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल. या स्क्रीनवर तुमचे विषय, प्रत्येक विषयाचे गुण, एकूण गुण, निकालाची स्थिती अशी संपूर्ण माहिती दिलेली असते. हा निकाल तुम्ही आधी HTML स्वरूपात थेट स्क्रीनवर पाहू शकता. जर तुम्हाला हा निकाल जतन करून ठेवायचा असेल तर तुम्ही हा प्रोव्हिजनल रिझल्ट PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता. पेजवर वरच्या बाजूस असलेल्या प्रिंट बटणावर क्लिक करा आणि ते PDF स्वरूपात सेव्ह करून ठेवा. लक्षात ठेवा, सदर निकाल हा प्रोव्हिजनल रिझल्ट आहे, म्हणजेच तात्पुरता निकाल आहे. अशा प्रकारे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टलवरून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात आणि गुणपत्रिका सुरक्षितपणे डाउनलोड करू शकतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून घरबसल्या काही मिनिटांत पूर्ण करता येते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुमचा निकाल नक्की सांगा. सगळ्यांना शुभेच्छा. या चॅनलवर इतर बाबींचे प्रोसेसचे इतर व्हिडिओ आहे ते नक्की पहा आणि कुठे काही अडचण आली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यात तुम्हाला मदत करायला मी आहेच. या चॅनलवर अशाच विविध शैक्षणिक प्रक्रिया आणि महत्त्वाच्या विषयांवरचे इतर व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत, ते नक्की पहा. कुठे काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मदतीसाठी मी आहेच. चॅनलला नियमित भेट देत राहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट्स व या चॅनलवरील पुढील व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण तुमचा एक शेअर कोणाची तरी अडचण दूर करू शकतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.